नमस्कार, मी डॉक्टर कविता श्रीवास्तव, भारती विद्यापीठ मेडिकल कॉलेजमध्ये पीडियाट्रिक प्रोफेसर आणि बाळांची मेंदूरोग तज्ञ आहे. आज आपण बोलणार आहोत फर्स्ट एड फॉर सीजर्सबद्दल. म्हणजे प्राथमिक उपचार तुम्ही काय देऊ शकता जेव्हा तुम्हाला कोणी पण भेटलं ज्याला फिट येत असेल तुमच्यासमोर किंवा कुठल्या बाळाला फिट येत असेल तर तुम्ही काय उपचार देऊ शकता ज्याच्यानी त्या बाळाला पुढची इजा टाळू शकू. पहिलं आहे रिकव्हरी पोझिशन. ही पोझिशनबद्दल आपण बोलूया. आणि दुसरं आहे, जर तुमच्या डॉक्टरांनी सल्ला दिलेली काय मेडिकेशन्स असतील जे तुम्ही त्यावेळी वापरू शकता, जर ते फिट 1 ते 2 मिनिटात थांबली नाही किंवा असं तुम्हाला वाटलं की हे फिट अजून वाढत चाललेली आहे तरच हे वापरायची गरज पडते. नाहीतर फक्त तुम्ही जर रिकव्हरी पोझिशन दिली तर ते पर्याप्त असते, कारण जास्त करून फिट 1 ते 2 मिनिटासाठी असतात आणि स्वतःच थांबतात. तर आपण त्याबद्दल आता पुढे बोलूया. तर आपण जे आता 2 गोष्टी सांगितली, रिकव्हरी पोझिशन आणि मेडिकेशन, त्याच्याबद्दल आता पुढे बोलूया. तर पहिली गोष्ट, सपोज तुम्हाला एक बाळ भेटलं ज्याला फिट येत आहेत, तर ते जास्त करून फिट बघायला खूप भयानक वाटतात. तोंडातनं फेस असतो, डोळे असे वर उघडे असतात, हातपाय असं झटकत असतात, डोकं असं आपटत राहतो आणि हातपाय असे कडक किंवा असं झटकत असतात. तर हे सगळं बघायला खूप दुःखदायक आणि भीतीदायक असतो आणि जास्त करून लोक खूप घाबरतात आणि पॅनिक करतात. पण तसं न करता आपल्याला बाळाचा जीव वाचवण्यासाठी सर्वात महत्त्वाचं जे काम करायचं आहे ते आहे रिकव्हरी पोझिशन. आता हे रिकव्हरी पोझिशन आपण का देतो? आता जर तुम्ही बघितलं ह्या बाळाला जर फिट येत आहेत तर खूप वेळा तोंडात असं फेस निर्माण होतो आणि हाच फेस छातीत जाऊन आणि आपले जे वायुनलिका आहे त्याला अवरुद्ध करू शकते आणि त्याच्यामुळे जीव जायचा धोका असतो. तर ते टाळण्यासाठी आपल्याला रिकव्हरी पोझिशन सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. तर ते कसं द्यायचं? तर तुम्ही जर पहिले ह्या बाळाला बघितलं तर पहिले टाईम नोट करा, घाबरू नका. आणि जर तुम्हाला असं वाटलं की खूपच असले स्थानवर आहे, समजा रोडच्या मध्ये आहे, मग थोडं साईडला आणा. कुठे काय जवळ खूप असं शार्प ऑब्जेक्ट्स असतील तर ते जरा बाहेर करा. खूप टाईट कपडे असतील तर ते थोडंसं लूज करा, नाहीतर ते सगळं गुदमरल्यासारखं होईल. मग रिकव्हरी पोझिशन द्या. आता रिकव्हरी पोझिशन देणं थोडंसं कठीण असतं, कारण बाळ असं एकदम टाईट असतो आणि खूप वेळा असं व्हायलेंटली झटकत असतो. तर तुम्ही कोणाची मदत पण घेऊ शकता. कोणाला सांगायचं की तुमची मदत करावी आणि बाळाला मग हळूच असं एका बाजूला करायचं. तर त्याच्यासाठी पाय आणि हात दोन्ही संलग्नच उचलून आणि असं न्यायचं. त्याच्यामुळे तुम्हाला मग बाळाला अशी पोझिशन देता येईल. ह्याच्याने 2 फायदे होतील. एक तर तुमचं बाळाचं जे डोकं आहे ते छातीच्या लेवलच्या खाली जातं. त्याच्यामुळे जे काय फेस आहे ते निघून जमिनीवर पडणार, बाळाच्या छातीत जाऊन ते अवरुद्ध करणार नाही. जर तुम्हाला असं वाटलं की डोकं आपटल्यामुळे बाळाला इंजुरी होती आहे तर कुठलाही एक साधं कपडा, तुमचा दुपट्टा असू शकतो, बाळाचं काहीतरी वस्त्र असू शकतो, ते तुम्ही गुंडाळून त्याच्या खाली ठेवू शकता. आणि 1 ते 2 मिनटं जर आपण वाट बघितली तर 80 ते 90% फिट बंद होऊन जातील. 9 ते 10% फिट असे असू शकतात जे 1 ते 2 मिनटात बंद होत नाही आणि अजून वाढायला लागतात. तर त्यांना आपण काय करायचं? मग ते पुढची गोष्ट ते मेडिकेशन आहे. पण जास्त करून फिट जे आहे ते ह्याच काळात 1 ते 2 मिनिटात हळूहळू शांत होऊन ते बंद होते. बाळाला रिकव्हरी पोझिशनमध्ये तोपर्यंत ठेवायचं जोपर्यंत तो पूर्ण शुद्धीवर येत नाही, बोलायला लागत नाही, चालायला लागत नाही. हळूहळू त्याची सगळी जेव्हा ते बेशुद्ध होतात फिटच्या नंतर, मग थोड्या वेळाने शुद्धीवर येतात आणि मग बोलायला लागतात. तर तोपर्यंत आपल्याला बाळाजवळ राहायला पाहिजे आणि बाळाची साथ सांभाळ करायला पाहिजे की त्याला काय बाकी त्रास होत नाही आहे. हे जेव्हा फिट येतात तेव्हा कधी कधी जर तो खाताना येत असेल तेव्हा तुम्हाला बळजबरी न उघडता तोंड असं उघडायचं नाही. बळजबरी काहीच तोंडात घालायचं नाही. जर तुम्ही घालायचं, चमचा घालायचा प्रयत्न केलं, पाणी घालायचा प्रयत्न केलं, तोंडावर पाणी मारायचा प्रयत्न केलं तर ते सगळं अजून श्वासमध्ये जाऊन अडकू शकतो. दाताला इंजुरी होऊ शकते, जिभेला इंजुरी होऊ शकते आणि तुमच्या बोटाला पण होऊ शकते. म्हणून बळजबरी काहीच घालायचं नाही. वरचे वर जर तुम्हाला दिसत असेल की खूप जास्त काहीतरी जेवणचं घटक काहीतरी दिसतंय, मग तुम्ही एका रुमालवर तुमचं बोट असं रुमाल घालून बोटावर असं हळूच ते बाहेरनं काढून टाकायचं. पण
दातखिळी बसलेली असेल तर ते उघडायचा प्रयत्न करू नका, दात तुटतील आणि त्याला अजून जास्त इंजुरी होईल. जेव्हा फिट चालू असेल 1 ते 2 मिनिटाच्या पुढे आणि तुम्हाला असं वाटत असेल की ते थांबत नाही आहे किंवा थांबायचे, स्लो व्हायचे पण लक्षण नाही आहे, मग तुम्ही ॲम्ब्युलन्सला पण कॉल करा, जवळचे कोणाला माणसाला सांगा की प्लीज तुम्ही जवळच्या हॉस्पिटलला घेऊन जायची तयारी करूया आपण. प्लस त्याला हे स्प्रे जर तुम्हाला डॉक्टरांनी सांगितलेलं असेल, तुम्हाला त्याचं डोस वगैरे सगळं लिहून दिलेलं असेल तर तुम्ही ते वापरू शकता. तर हा स्प्रे जे आहे ते जे आपण भुलीचं इंजेक्शन फिट थांबवण्यासाठी डॉक्टर देतात त्याचंच एक रूप आहे. आणि ते आपण पहिले चेक करायचं की ते काम करतोय की नाही, एकदा हवेमध्ये सोडायचं आणि त्याच्यानंतर बाळाला ज्याला फिट येत आहेत त्याला हे नाकात किंवा गालात घालून जेवढा डोस त्यांनी सांगितले 2 पफ 4 पफ तसं ते मारायचं. आता हे भुलीचं औषध असल्यामुळे त्याचे पण दुष्परिणाम होऊ शकतात, म्हणून रिकव्हरी पोझिशन दिल्याशिवाय हा औषध वापरायचं नाही. हे वापरल्यानंतर श्वासोच्छ्वास कमी होऊ शकतो, हृदयाचे ठोके कमी होऊ शकतात. त्याच्यामुळे बाळाला लगेच हॉस्पिटलला घेऊन जायची तयारी असायला पाहिजे. जर तुमच्याकडे पल्स ऑक्सिमीटर असेल, जे आपण कोविडमध्ये भरपूर वापरलेलं आहे, तर ते बोटाला लावून तुम्ही ऑक्सिजन पण मोजू शकता. आणि हे सगळं करताना थोडंसं लक्ष ठेवा, कसल्या प्रकारचं फिट येतं आहे, कुठल्या बाजूने सुरू होतोय, काय होतंय, म्हणजे तुम्हाला डॉक्टरांना सांगायला ते बरं पडेल. डॉक्टरांना ही माहिती खूप महत्त्वाची असते, ज्याच्याने ते व्यवस्थित इलाज करू शकतात. कुठली तपासणी करायला पाहिजे, कुठलं औषध द्यायला पाहिजे, वारंवार फिट न येण्यासाठी, ते सगळं ते त्याच्यामुळे ठरवू शकतात. हे जे इंजेक्शन, हे जे स्प्रे आहे ते वापरल्यानंतर डॉक्टरांकडे जाणं खूप गरजेचं आहे, कारण जर ऑक्सिजन वगैरे कमी झाली तर त्यांना तिकडे ऑक्सिजन वगैरे देता येईल आणि बाळ पूर्ण व्यवस्थित झाल्यापर्यंत तिकडे ऑब्झर्व केलेलं कधीही बरं आहे. तर मला असं वाटतं ही सगळी माहिती जर सगळ्यांना माहिती असेल तर ज्यांना पण फिट येत आहेत त्यांच्यातली आपण जे जीव घेणारी कॉम्प्लिकेशन्स आहेत ते आपण बऱ्यापैकी टाळू शकतो. आणि ही माहिती पब्लिकमध्ये सगळ्यांनाच, जनमानसला माहिती असायला पाहिजे की कोणाला फिट आल्यावर आपण काय करावं, घाबरायचं नाही. खूप वेळा असं वाटतं की आपण कांदा दिलं, ह्याचा वास दिलं, जुता दिलं तर त्याच्यानी ते फिट थांबलं, पण फिट ते आपोआपच थांबणारे असतात आणि त्याच्यामुळे असं वाटतं. आणि खूप वेळा ह्या प्रॉब्लेममुळे की आपण हे सगळं शोधत राहतो की किल्ली कुठे आणि लोह्याचं हे कुठे, त्याच्यानी वेळ जातो आणि बाळाला हे जे महत्त्वाची रिकव्हरी पोझिशन आहे ते दिली जात नाही. आणि खूप वेळा आम्ही हे पण बघतो की ते स्प्रे दिलेला आहे पण रिकव्हरी पोझिशन दिलेली नाही आहे आणि त्याच्यामुळेच बाळाला त्रास झाला, श्वास अवरुद्ध झाला आणि त्याच्याने गुदमरल्यासारखं होतं. तर त्याच्यामुळे आपल्याला सर्वात महत्त्वाचं जे गोष्ट करायची आहे ते आहे रिकव्हरी पोझिशन. बाकी काही नाही केलं तरीही चालेल. आणि जर फिट 1-2 मिनिटाच्या पुढे जात असेल, तुमच्याकडे औषध असेल तर द्या, नाहीतर जवळच्या दवाखान्याला प्लीज घेऊन जा. मेंदूतनं खूप जास्त जे विद्युत उत्पन्न होते त्याच्यामुळे हे फिट येतात, पण बाकीचा मेंदू त्याला कंट्रोल करायचा प्रयत्न करतो, त्याच्यामुळेच हे फिट जास्त करून 1 ते 2 मिनिटात बंद होतात. पण त्याच्यामध्ये जर श्वास अवरुद्ध झाला तर जीवाला धोका होऊ शकतो आणि हा धोका आपल्याला ह्या पोझिशनने टाळता येतं. सो धन्यवाद तुम्ही हे सगळं ऐकल्याबद्दल आणि माझी अपेक्षा आहे की तुम्ही हे बाकीच्या लोकांना पण ही माहिती प्रसार करणार. थँक्यू सो मच.